मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांनी राजीनामे दिलेले आहेत। आपल्यासोबत मागासवर्गीय आयोगाचे राजीनामे दिलेले सदस्य किल्लारीकर आपल्याबरोबर आहेत। सर, तुम्ही राजीनामा दिलेला आहे, काय कारण आहे राजीनामा देण्याचं? आयोग म्हणून काम करत असताना आयोगाला जे बेसिक गोष्टी लागतात त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुठल्याही समाजाचा आरक्षणाचा मागणीचा प्रस्ताव शासनामार्फत किंवा त्या समाजामार्फत आयोगाकडे येतो तेव्हा राज्यातल्या सर्व जाती जमातींची इत्थंभूत आणि शास्त्रोक्त माहिती आयोगाला आवश्यक असते। त्याच्याच आधारे तुलनात्मक अभ्यास करून आरक्षणाचे नियम लावून जर का ते बसत असतील तर त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जातो। पण आयोग स्थापन झाल्यापासून आतापर्यंत राज्यामध्ये सर्वेक्षणच झालेलं नाही, ती माहितीच उपलब्ध नाही। त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आयोगाला अडचणी येतात। म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही 12 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजे साधारणतः 1 वर्षापूर्वी एकमताने ठराव पारित केला आणि शासनाला विनंती केली की अशा स्वरूपाची माहिती आम्हाला हवी आहे, ती उपलब्ध झाली पाहिजे। त्याच्याच सोबत आम्ही शासनाला असं कळवलं की राज्य शासन स्वतः अनुदानित संस्था, महामंडळे, विविध आयोग आणि गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही अंडरटेकिंग्ज असतील, कुठला व्यवसाय असेल काय तिथे कुठल्या जातीच्या किती लोकांचं प्रतिनिधित्व शासकीय नोकऱ्यांमध्ये निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आहे याची माहिती आम्हाला उपलब्ध झाली पाहिजे। कारण आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 नुसार नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं जातं त्याच्यासाठी कोणाला प्रतिनिधित्व मिळाले आणि कोणाला नाही हे जर डिटर्मिन करायचं असेल तर ती माहिती अत्यावश्यक असते, पण ती उपलब्ध शासनाने करून दिली नाही। आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा नंतरच्या काळात म्हणजे 13 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी जो टीव्हीवर आला आमच्याकडे कंडिशन्स आल्या, तर त्याचा विचार करताना आम्ही पुन्हा शासनाला तीच विनंती केली की आम्हाला या गोष्टी उपलब्ध करायच्या आहेत आणि त्या उपलब्ध झाल्या तर सगळे प्रश्न एकाच वेळी सोडवता येतील। याच्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या 3 जनहित याचिका दाखल झाल्या आहेत ज्याच्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातलं जे आरक्षण आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात मागणी केलेली आहे की या लिस्टमधल्या ज्या जाती आहेत त्या आरक्षणाला सध्याच्या परिस्थितीत पात्र आहेत की नाही याचा पुनर्विचार झाला पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर एकत्रितपणे करायच्या असतील तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आढावा घेणारा सर्वे हा राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होणं आवश्यक आहे आणि तो व्हावा अशी आमची इच्छा होती। पण आमच्या अध्यक्षांच्या सोबत ज्या राज्य शासनाच्या बैठका झाल्या होत्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील आणि शासनाने जे 3 न्यायमूर्तींचं एक सल्लागार मंडळ नियुक्त केलेलं आहे त्यातले न्यायमूर्ती भोसले असतील, त्या बैठकांमध्ये असं निदर्शनास आलेलं होतं की राज्य शासनाला सगळ्या समाजांचं संपूर्ण सर्वेक्षण न करता एक छोटंसं सर्वेक्षण करून त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका। ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुलनात्मक अभ्यास करूनच अशा स्वरूपाचं आरक्षण प्रस्तावित केलं पाहिजे अशी अट घातलेली आहे। त्या अटीची पूर्तता होत नाही, पण शासन मांडण्याच्या तयारीत नव्हतं आणि म्हणून त्याच्यावर आमचे आणि शासनाचे मतभेद झाले होते। याही शिवाय पुढे जाऊन शासनाने आमच्याकडे गोखले इन्स्टिट्यूटची मंडळी पाठवलेली होती, त्यांच्यामार्फत सर्वेक्षणाचं एक छोटंसं काम हाती घेण्यात यावं मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अशी शासनाची इच्छा होती असं त्यातून निदर्शनास आले। पण आयोगाचं असं मत होतं की आयोग हा स्वतंत्र आहे, कुठल्या संस्थेला कुठल्या स्वरूपाचं काम द्यायचं की शासकीय यंत्रणेच्या मार्फत ते करून घ्यायचं हा संपूर्ण अधिकार हा आयोगाचा आहे। या आमच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप होतो, शासन सूचना किंवा सजेशनच्या माध्यमातून त्यांचे विचार आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत होता। म्हणून आम्ही राजीनामा दिलेला आहे आणि आमच्या आयोगाच्या अध्यक्षांनी आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आज जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये अशा स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात आणि आवश्यक असतं। आता अध्यक्षांनीच राजीनामा दिलाय तर जो आयोग स्थापन करण्यात आला होता त्याचं यापुढचं अस्तित्व काय? कायद्यातल्या तरतुदीनुसार आयोगाचा टेन्युअर हा 3 वर्षाचा आहे, मग तो अध्यक्षांच्यासाठी 3 वर्षाचा वेगळा आणि सदस्यांच्यासाठी वेगळा आहे। सदस्यांची नियुक्ती थोडी नंतरच्या कालावधीत झाली होती जून महिन्यामध्ये, त्याच्यामुळे जे सदस्य 2021 मध्ये नियुक्त झालेले आहेत त्यांचा कार्यकाळ हा साधारणतः जून महिन्यापर्यंत चालू राहील
अध्यक्षांची साधारणची नियुक्ती ही फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2च महिन्याचा राहिलेला होता, तो संपेल. आता नवीन पद्धत नवीन प्रोसेस शासनाला हाती घ्यावी लागेल. त्याच्यासाठी माननीय उच्च न्यायालयाला विनंतीपत्र शासनाने पाठवायचं असतं. उच्च न्यायालय त्यांच्याकडे निवृत्त झालेल्या 2-3 किंवा 4 न्यायाधीशांची नावं पाठवतं आणि त्यातून जे संमती देतील त्यांच्या नावाचं नंतर नियुक्तीपत्र निघत असतं. म्हणजे हा आयोग जो आहे तो बरखास्त होईल का, यासाठी नवीन अध्यक्ष नेमला जाईल? नाही, अध्यक्ष नवीन नेमले जातील आणि जे सदस्य आजही पदावरती आहेत ते जून महिन्यापर्यंत काम करतील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाळासाहेब सराटे जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत, तुमच्या राजीनामा दिल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही अँटी मराठा आहात आणि जातीवादी आहात, त्यामुळे तुम्ही राजीनामा देत आहे. हे बघा, मी उच्च न्यायालयात वकील आहे. माझ्याकडे जी मंडळी येतील त्यांची बाजू मी मांडत असतो. ती बाजू मांडत असताना ती संबंधित याचिका कोणी केली आहे, त्याला त्या कागदपत्रांचा पुरवठा कोण करता हे सांगण्याची आमच्यावर काही बंधन नसतं. त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा संबंध नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो स्वयंस्पष्ट आहे. त्यात जे सर्वोच्च न्यायालयाने अटी घातल्या आहेत त्या स्वयंस्पष्ट आहेत. आम्ही काय, आमच्या जागी कुणीही त्या ठिकाणी बसला तरीसुद्धा त्या अटीच्या अधीन राहूनच त्यांना काम करावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. पण त्यांचं जो म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय, असं होण्याचं शक्यच नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यातला 551 नंबरचा जो परिच्छेद आहे तो संबंधितांनी पुन्हा एकदा वाचावा, त्याचा अभ्यास करावा. अशाच स्वरूपाची भावना ज्यांची होती त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. नंतर मात्र त्यांनी आमच्या बाजूनी मतं व्यक्त केली की तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, कारण आम्ही जे म्हणतोय ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातलं म्हणतोय, ते का आम्ही लिहिलेलं नाही आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी एकमताने लिहिलेलं आहे. मग मनोज जरांगेंचं जे आंदोलन चालू आहे की ओबीसीतून आरक्षण द्या, सातत्याने सभा होत आहेत, प्रचंड मोठी गर्दी होते, राज्य सरकारवरती दबाव येतोय, त्यामुळे सुद्धा मागासवर्गीय आयोगाला अडचणी येत होत्या? हे बघा, आंदोलनांचा आणि आयोगाच्या कामकाजीचा हा अर्थार्थी फारसा संबंध नसतो. न्यायालय ज्या पद्धतीने काम करतं त्याच न्यायिक तत्वावर आधारित राहून त्याच पद्धतीचं काम हे आयोग करत असतो. त्यामुळे बाहेरच्या बाबींचा फारसा आयोगावरती दबाव येत नसतो आणि आयोगाने सहन पण केला नाही पाहिजे, अन्यथा चुकी होतात. आणि आपण एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करतो ही भावना आयोगाच्या सदस्यांनी डोक्यात ठेवली नाही पाहिजे. तिथे निपक्षपातीपणे न्यायाधीशाच्या भूमिकेतून सर्व समाजाचा विचार करून, कायद्याचा विचार करून निर्णय घ्यायचे असतात. आयोग हा सरकारच्या अधीन असतो, आंदोलनाचा सरकारवर तर परिणाम होतोच ना, त्यामुळे मग पुन्हा आयोगावरती दबाव, शेवटी आरोप तुमचा तोच आहे. आयोग हा राज्य शासनाच्या अधीन नसतो. आयोग हा राज्य शासनाचं एक स्वतंत्र अंग असतं आणि आयोगाने राज्य शासनाच्या अधीनस्थ होऊन कधीही निर्णय घ्यायचे नसतात. आयोग म्हणूनच स्वतंत्र करण्यात आलेला आहे. पण मग तुमच्यावरती तुम्ही जो आरोप करताय आता की मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकांमधून काही दबाव आला होता, त्यामुळे आयोगाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी राजीनामे दिले गेले. हो, संपूर्णतः हे सत्य आहे. आम्ही आयोगाचं स्वातंत्र्य, आयोगाचे अधिकार क्षेत्र अबाधित राहण्यासाठीच राजीनाम्यांचा निर्णय घेतला. मग स्वातंत्र्याला कुठंतरी अबाधित राहत नव्हतं, स्वातंत्र्यावरती कुठंतरी दबाव येत होता का? हे बघा, कुठल्या संस्थेला कुठलं काम द्यायचं याविषयीचं संपूर्ण अधिकार हे आयोगाला आहेत. आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे न्यायिक पद्धतीने जेव्हा आयोग हा आपले अधिकार वापरत असतो तर त्या पद्धतीने तुम्ही या बाबीचा या अँगलने विचार करा, या बाबीचा असा विचार करा, अशा स्वरूपाची सूचना जेव्हा शासनाकडनं येते तो हस्तक्षेपच ठरतो. तो आमच्या कामकाजामध्ये हस्तक्षेपच ठरतो. राज्य शासनाने एखादा प्रश्न आमच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आम्हाला आवश्यकता वाटेल तर आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना बोलू, त्याविषयी चर्चा करू. पण ते नसताना विविध सूचना देणे हा अधिकार राज्य सरकारला पोचत नाही. आता तुम्ही आयोगातून बाहेर पडलेला आहात, राजीनामा दिलेला आहात, इंडिपेंडंट व्यक्ती आहात. आता या स्थानावरून तुम्ही वकील म्हणून मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे कसं बघता? हे बघा, मी कुठल्याही आंदोलनांच्या विषयी कुठल्याही स्वरूपाचं मत व्यक्त करणार नाही. त्याचे अनावश्यक ते परिणाम आणि रिपरकशन झालेले दिसून येतात, हा माझा अनुभव आहे. आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या आयोगाच्या सदस्यांनी राजीनाम्यानंतर सुद्धा देऊ नयेत असं माझं व्यक्त आहे, माझं मत आहे. त्याच्यावरती मी ठाम आहे. आणि आयोगाच्या सदस्याकडे सुद्धा त्याच्या जातीच्या संदर्भाने कुणी बोलू नये, कारण ही साधारणतः न्यायाधीश निभावतात तशा पद्धतीची ही भूमिका आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे निभावलेली. तर हे होते आयोगाचे राजीनामा दिलेले सदस्य ज्येष्ठ विधिज्ञ सुधीर सगर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आणि आयोगाच्या स्वातंत्र्यावरती गदा येत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.